श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी। पळसदरी स्टेशनला आलो आहे मित्रांनो आम्ही, आणि आता आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ महाराजजी यांच्या मठकडे। इथे असं म्हणतात की पळसदरीला अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचा खूप छान मठ असा आहे। तर लेट्स सी बघूया कसं असेल मठ, आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच। जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ए फॉर अनमोल। आणि यावेळेस मी पुन्हा एकदा आलो आहे कर्जतच्या पळसदरी या कर्जतच्या पुढे जे ठिकाण आहे पळसदरी तिथे, आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला मठ बघायचं आहे। तर लेट्स सी, पळसदरी स्टेशनला मी उतरलो आणि दाखवले कसं दृश्य आहे ते, आणि बघतो आता इथे श्री स्वामी समर्थांचं मठ किती दूर आहे ते। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही, बघूया आपल्याला कसं त्या ठिकाणचं दर्शन होतं। त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या चॅनलला नवे असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येईल जरूर। ओके, चला तर मग आपण आता जाऊया मठ बघायला। तर या मार्गाने जायचं आहे मित्रांनो आपल्याला मठकडे। रस्त्यातच एक मंदिर लागलंय, सोबत माझ्या मित्र तुम्ही आकाश सुद्धा आहे। समोरच अगदी अरुंद वाट आहे मित्रांनो, त्या वाटेने आपल्याला मंदिराकडे जायचं आहे। रस्त्याने अशी टुमदार अशी जुनी कौलारू घर आपल्याला दिसत आहेत। अतिशय शांततेच्या ठिकाणी हा मठ आहे मित्रांनो, समोरच विहीर सुद्धा आहे। अगदी इथे नीरव शांतता अनुभवतोय मी। संध्याकाळची आता 5:15 झाले असतील, आणि आत्तापासून असं रातकिड्यांचा किर किर असा आवाज येतोय। ते समोरून ते काका सुद्धा येत आहे, त्यांना विचारूया मठ कुठे आहे। बाबा इथे मठ कुठे आहे, किती दूर आहे? हाच आहे का मठ? अच्छा अच्छा, थँक्यू। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे इथेच मठ आहे मित्रांनो, तू श्री स्वामी समर्थ मठ असं लिहिलेलं आहे ते तिकडे। त्या मठाकडे आपण आता जाऊया, आणि हा वेगळा लॉग बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी। तर तुमचं प्रेम असंच माझ्या चॅनलला राहू द्या, आणि असे धार्मिक स्थळं तुम्हाला जर अजून बघायची असतील तर कमेंट लाईनमध्ये तुम्ही नक्की मला सांगा, तर मी असे धार्मिक स्थळं तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीनच। तर मित्रांनो, आपण अगदी मठाजवळ पोहोचलो आहोत पळसदरी येथे, पण त्याआधी या मठाबद्दल माहिती घेण्याआधी आपणास मी श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे इसवी सन 19व्या शतकात होऊन गेले। महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहोत। जीवनाबद्दल सांगण्याचं झालं मित्रांनो, तर श्री स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्र प्रदेश येथल्या श्री शैल्ययम क्षेत्राजवळील कर्दनवळी वनातून प्रकट झाले, आणि असे म्हणतात की तेथून त्यांनी आसेतू हिमाचल येथे पूर्ण भ्रमण केले आणि पूर्ण भारतभर ते फिरले। 1856च्या सुमारास स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास आले। मंगळवेढ्यातून जेव्हा पहिल्यांदा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले तेव्हा त्यांनी खंडोबा मंदिरात मुक्काम केला। तो दिवस 6 एप्रिल 1856 हा होता। हा पळसदरी येथील मठ सुद्धा फार जुना आहे। अगदी साल मला सांगता येणार नाही, पण पुजाऱ्यांच्या मते हा 20 ते 22 वर्षापूर्वीचा मठ बांधलेला आहे। अगदी मठाच्या समोरच आपणास पूजेचे निरनिराळे साहित्य, स्तोत्र व इतर काही धार्मिक पुस्तके आपणास घेता येईल याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे। महंतीबद्दल सांगण्याचं झालं तर सबसे बडा गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज। तसेच स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते। चला तर मग मित्रांनो, आपण आता या मठामध्ये प्रवेश करूया आणि बघूया हा आतून किती सुंदर असा मठ आहे। अगदी स्वच्छता अगदी टापटीपपणे केलेली आहे मित्रांनो भक्तजनांसाठी। शेषनाग आपण व्हिडिओमध्ये बघू शकता। गणपतीची मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर अशी दिसत आहे। स्वामी समर्थ महाराजांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली। त्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले
त्यानंतर त्यांनी मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले. भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्यावेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून त्यांनी कार्यरत केले. पळसदेरी येथील मठात सुद्धा मित्रांनो पुरुषांनी आरतीसाठी येथे उभे राहावे व स्त्रियांनी वेगळे उभे राहावे असे निर्देश दिलेले आहेत. या मठाची रचनासुद्धा मित्रांनो अतिशय सुंदर अशी दिसत आहे. वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो आपल्याला दर्शन करता येतात. स्वामी समर्थ महाराजांची उभी मूर्तीसुद्धा अतिशय सुंदर अशी दिसत आहे. अगदी बाजूलाच मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचं शेषघर अर्थात विश्राम स्वामी समर्थ महाराज येथे करीत होते असं दाखवण्यात आलेलं आहे व येथेच ते भक्तजनांना आशीर्वादसुद्धा देत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकासुद्धा येथे ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराज श्री स्वामी समर्थ जय. अगदी अक्कलकोट येथील धर्तीप्रमाणेच मित्रांनो हा मठ सुद्धा बनवण्यात आलेला आहे. बाजूलाच आपल्याला ध्यान केंद्र सुद्धा आहे, तेथे आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अगदी तळघरात सुद्धा मित्रांनो आपल्याला ध्यान मंदिर पाहता येईल. चला तर मग आपण या ध्यान मंदिराकडे जाऊया. महाराज श्री स्वामी समर्थ. अगदी तळघरात सुद्धा मित्रांनो या ध्यान मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती ठेवण्यात आली आहे व भक्तजनांसाठी येथे काही काळ विश्राम करून म्हणजेच आपण ध्यान करून श्री स्वामी समर्थांबद्दल आपली भक्ती प्रकट करू शकता अशी व्यवस्था केलेली आहे. बरेच भक्तजन येथे येतात आणि आपल्या सांसारिक जीवनाचे नित्यक्रम बाजूला ठेवून ध्यान करतात व श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतात. या ध्यान मंदिरामध्ये सुद्धा मित्रांनो इतरांना त्रास होणार नाहीत अशा सूचनांचे फलक लावलेले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व त्यांचे स्तोत्र याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. अगदी मठामध्ये डाव्या बाजूला सुद्धा मित्रांनो श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. या मठाच्या बांधणीवरूनच आपणास असे दिसते की श्री स्वामी समर्थ महाराज हे आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व ते अनंत काळापर्यंत करत राहतील. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अगदी मठाच्या उजव्या बाजूला सुद्धा मित्रांनो आपल्याला महाप्रसाद कक्षाकडे जाता येते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी येथे भोजनाची व्यवस्था केली जाते. भक्तजन मोठ्या संख्येने त्या दिवशी येथे येतात व भोजनाचा आस्वाद घेतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोरच माता सरस्वतीची सुद्धा मूर्ती ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रसिद्धीवरूनच त्यांच्या आयुष्यावर देऊळबंद हा चित्रपट 2015 साली निघाला. त्यात स्वामींची भूमिका मोहन जोशी यांनी केली होती व चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे व प्रवीण कुलकर्णी यांनी केले होते. 2004 साली सुद्धा मित्रांनो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा श्री राहुल सोलापूरकर यांचा चित्रपट आला होता. आणि 2020 सुद्धा मित्रांनो कलस मराठी वाहिनीवर जय जय स्वामी समर्थ ही मालिका सुरू करण्यात आली. ही सुद्धा मालिका श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित आहे. अशा रीतीने श्री स्वामी समर्थांची महंती अगाध आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मी श्री स्वामी समर्थांचा जो मठ आहे पळसदरीला त्याचं दर्शन घेतलेलं आहे. ॲक्च्युली आजचा दिवस तर वेगळाच झाला. ॲक्च्युली कर्जतला जायचं होतं पण आम्हाला श्री स्वामी समर्थांच्या भक्तीने आणि त्यांच्या इच्छेनेच म्हणजे आज आम्ही इकडे ओढल्या गेलो आणि आकाशाने आम्ही इकडे आलो श्री स्वामी समर्थांच्या मठाकडे.
तर ॲक्च्युली हा मठ जो आहे हा पळसदरीला होता आणि अतिशय सुंदर असा मठ होता. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असा मठ किती सुंदर आहे ते. आणि इथे भक्तजन येतात आणि आपल्या आपल्या श्रद्धेने इथे आशीर्वाद घेतात. हा माझा वेगळा व्लॉग, मंदिराचा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट लाईनमध्ये मला सांगा. आणि जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंट लाईनमध्ये लिहायला विसरू नका. आणि असे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला धार्मिक स्थळाचे आवडणारे असतील तर तेही कमेंट लाईनमध्ये सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओ बनवण्याचा पुन्हा प्रयत्न करीन. अशा प्रकारे मी हा व्लॉग पूर्ण एंड केला आहे. तर माझी हीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट लाईनमध्ये बेल आयकॉनला क्लिक करा आणि बस तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. तर एंड करण्याच्या आधी व्हिडिओ मी फक्त एवढंच म्हणेल की श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.